पार्ट 1 मध्ये आपल्याला माहित आहे की ग्रामीण भागात 3 लाख बोगस जन्म प्रमाणपत्र देवेंद्र फडणवीस सरकारने रद्द केले। पार्ट 2 मध्ये आम्ही महापालिकेवर लक्ष देत आहोत। मुंबई महापालिकेत 87,000 बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले। मुख्यमंत्री महोदयांनी दिला आहे। आज नवी मुंबई, नाशिक, पुणे आता 11 महापालिकेत गेल्या 4 दिवसात 7 दिवसात मी सगळं स्टॉक टेकिंग केलं आहे। त्यात स्पेलिंग मिस्टेकच्या नावाने या 11 महापालिकेत 1 लाख जन्म प्रमाणपत्र नवीन दिले गेले आहे। वास्तविकरित्या एकदा जन्म प्रमाणपत्र दिले त्यात काही करेक्शन करून नवीन जन्म प्रमाणपत्र हा एक मोठा घोटाळा आहे। त्याची चौकशी आता सुरू झालेली आहे। नवी मुंबई महापालिकेतून आता 2,500 स्पेलिंग करेक्शनच्या नावाने जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहेत। मी माननीय सभागृह नेते, इथले भाजपचे नेते आणि अधिकारी, आमचे अधिकाऱ्यांचे विस्तृत चर्चा झाली आहे। ते त्यात तपास करणार आणि जे अशा प्रकाराने 2000हून अधिक जे स्पेलिंग करेक्शनच्या नावाने नवीन जन्म प्रमाणपत्र दिले आहेत त्यात जे खोटे बोगस असेल, इल्लीगल असेल ते रद्द केले। अधिकारीने, माननीय आयुक्तांनी यांनी सांगितले की आम्ही याची व्यवस्थित चौकशी त्या डिपार्टमेंटचं नाही, अन्य डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांद्वारा करू आणि त्यात ना मग जर घोटाळा सापडला तर जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर काय करायचं, महापौर, आयुक्त, आमदार, नामदार ते ठरवलं। हे आता जे दुसऱ्या टप्प्यात 11 महापालिकात जे मी सुरू केलं आहे त्यात वसई, विरार, मीरा भाईंदर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, नाशिक, पुणे, नवी मुंबई अशा 11 महापालिका आहेत। मग तिसऱ्या टप्प्यात उर्वरित महापालिकेत आता इथं 2000हून अधिक स्पेलिंग मिस्टेकच्या नावाने जन्म प्रमाणपत्र दिले गेले। हे मी माहिती काढली, ते त्यांना दिली होती। आता विस्तृत चौकशी कधी करायची त्याची विस्तृत चर्चा झाली आहे, आयुक्तांनी मान्य केलं। आता एकदा चौकशी सुरू झाल्यानंतर पहिलंच निष्कर्ष देणं, मग परत तिसरा प्रश्न येणार तुमचा।